सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। नुकतंच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमीपोटी 147 कोटी 79 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे। यासोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंग पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहेत। निलेश, भाजपसोबत गेल्याचे फलित म्हणायचं का? नक्कीच सौरभ, कारण मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये असणारे जे काही वेगवेगळे आमदार आहेत त्यांचे कारखाने अडचणीत होते आणि या अडचणीतून त्यांना बाहेर काढायचं असेल तर त्यांना थक हमीपोटी रक्कम मिळणं अपेक्षित होतं किंवा कर्जावर रक्कम मिळणं अपेक्षित होतं, मात्र ते मिळत नव्हतं। यासाठी अजित पवार गटातील असेल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील आमदार असतील, हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत होते, मात्र ही मदत मिळत नव्हती। मात्र सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर आता जर आपण पाहायला गेलं तर प्रामुख्यानं सत्ताधारी पक्षामध्ये नुकतेच काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला 147.79 कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांना पाठिंबा देणारे आणखी 3 महत्त्वाचे नेते आहेत। अमरसिंह पंडित जे बीडचे नेते आहेत, यासोबतच प्रशांत काटे जे माळेगावचे आहेत, कल्याण काळे, अशा ह्या 3 महत्त्वाच्या नेत्यांना मदत करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ज्यावेळेस भाजप सत्तेमध्ये होतं त्यावेळेस अजित पवारांच्या एका निर्णयामुळे प्रचंड प्रमाणामध्ये भाजपमधले नेते अस्वस्थ होते, मात्र दरम्यानच्या काळामध्ये NCDCच्या मार्फत, म्हणजेच राष्ट्रीय NCDCच्या मार्फत एक सर्व भाजपच्या आमदारांना जीवदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर विजयसिंह मोहिते पाटील असतील, हर्षवर्धन पाटील यांचे 2 कारखाने असतील, अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे आणि धनंजय माडिक यांच्या कारखान्यांना जीवदान देण्यात आलं होतं। मात्र आता राष्ट्रवादीतल्या आमदारांचा विषय मार्गी लागला नव्हता, तो आता विषय कुठेतरी मार्गी लागलेला आहे। दुसरी यातली महत्त्वाची बाब अशी आहे की असे कुठले आमदार आहेत ज्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय अशा पद्धतीची चर्चा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये असणारे अशोक बापू पवार असतील, भाजपमध्ये असणाऱ्या पंकजा मुंडे असतील, यासोबतच काँग्रेसमधले एक आमदार आहेत, यांच्या देखील कारखान्याच्या संदर्भामध्ये सध्या कुठल्याही प्रकारची मदत होत नसल्याची तक्रार पाहायला मिळते। कदाचित हे जे उरलेले आमदार आहेत हे कुठेतरी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे। मात्र ज्या पद्धतीनं आता अजित पवार गटाकडून आपल्या सर्व आमदारांना कुठेतरी पाठिंबा देण्याचा, त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यावरून कुठेतरी दुसरीकडे विरोधी पक्षामधल्या नेत्यांवर आपण अन्याय का करत आहात अशा पद्धतीचा सवाल विरोधी पक्षातले नेते आमदार उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सौरभ, ठीक आहे निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर NCDC मार्फत जीवनदान मिळालेले कारखाने कोणते आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कोणाकडे आहे? शंकर सहकारी साखर कारखान्याला 113 कोटी मिळालेले आहेत, व्यवस्थापन आहे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे। शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी मिळाले, व्यवस्थापन आहे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे। नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याला 75 कोटी मिळाले आहेत, व्यवस्थापन आहे हर्षवर्धन पाटीलकडे। शेतकरी सहकारी साखर कारखान्याला 50 कोटी मिळाले, व्यवस्थापन आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले अभिमन्यू पवार यांच्याकडे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।